नमस्कार, मी अंजली सतीश कदम, भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवत आहे। तर आपण जर नेहमी पाहिलं असेल तर जे सामाजिक कार्य करणारे लोक असतात तर ते कालांतराने त्यांना असं वाटतं की आपण पण निवडणूक लढवावी, कारण काही समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं किंवा जर काही आपल्याला करायची इच्छा असेल तर मग अडथळे निर्माण होतात। त्यामुळे ग्रासरूट लेवलवर काम केल्यानंतर असं एका पॉइंटला असं वाटलं की आपण ही निवडणूक लढली पाहिजे आणि आपण निवडणुकीला सामना केला पाहिजे। तर त्या दृष्टिकोनातून मी हा विचार केलेला आहे। आणि जर प्रभागाबद्दल म्हणायचं झालं तर प्रभागाच्या म्हणून स्वतःच्या अशा काही समस्या आहेत तर त्या मॅक्झिमम लेवल पर्यंत सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। प्रभाग क्रमांक 9 बद्दल जर म्हणायचं झालं तर ड्रेनेजची समस्या खूप मोठी आहे आमच्या प्रभागामध्ये। तर त्याचा आम्हाला खूप मोठ्या पद्धतीने विचार करावा लागणार आहे। आणि जे हायवे आणि इकडचे मार्कंडीचा जो रोड आहे कावळीतळी त्यांना जोडणारे जे छोटे छोटे रस्ते आहेत ते फार असे खडतर रस्ते आहेत, म्हणजे तिथे नुसते साधे रस्ते आहेत ते, तर त्याचं कॉन्क्रिटीकरण केलं पाहिजे। पाण्याच्या काही समस्या आहेत, गटारांच्या ओपन गटारांचे ते आम्हाला सोडवायचं आहे। लहान मुलांना खेळण्यासाठी काही नाही आहे, गार्डन वगैरे, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही थोडासा आपण विचार करूया। शिवाय लायब्ररीची एखादी गरज आहे इथल्या लोकांना, तर या काही समस्या आहेत तर त्या समस्यांना भिडण्याची इच्छा आहे, तर त्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे। तर लोकांचा प्रतिसाद हा खूप चांगला आहे, सकारात्मक आहे। लोकांना बदल हवाय, नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची त्यांची खूप इच्छा आहे। पण जसं सांगितलं की प्रत्येक जण समस्या आपल्या सांगते, पण त्या समस्या साधारण कॉमनच आहेत की बरेच ठिकाणी ड्रेनेज, त्यांच्या घरासमोरचे छोटे छोटे रस्ते, स्ट्रीट लाईट नाही आहेत, ह्या समस्या आहेत। आणि काही ठिकाणी काही लोकांना आवाजाचा वगैरे होतो, म्हणजे समजा एखादं दुकान असेल, काही जिम असेल तर त्याच्या आवाजाचा त्यांना सामना करावा लागतो। ह्या छोट्या छोट्या समस्या आहेत आणि सकारात्मक दृष्टिकोनातून लोक बघतायत की आम्ही ह्या सोडवू शकू, त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे लोकांकडून। त्याच्याबद्दल बोलायचं तर हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आम्ही काम केलेलं आहे। लायन्स क्लबच्या माध्यमातून मी काम केलेलं आहे, तळागाळापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। प्रयास फाउंडेशन मध्ये मी चांगलं काम केलेलं आहे। तर या माध्यमातून काम करत असताना म्हणजे असं सांगितलं की हेल्प फाउंडेशन आणि त्याला जोडून बचाव समिती हे जे मोठं आंदोलन आपल्या चिपळूणमध्ये उभं राहिलं त्यामध्ये फ्रंटलाईनला मी काम केलेलं आहे। काही महिलांना जर समजा त्यांच्यावर अत्याचार झाले असले तर त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। लहान मुलांच्या संबंधात काम केलेलं आहे। लहान मुलांच्या आरोग्य शिबिरे, ज्येष्ठांच्या आरोग्य शिबिरेंचं आम्ही काम हाती घेतलेलं आहे। लहान मुलांना मदत जास्तीत जास्त आम्ही दिलेलं आहे। शाळेचे शैक्षणिक उपक्रम किंवा शाळेत काही वस्तू असतील त्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तिने आम्ही काम केलेलं आहे। शिवाय थोडंसं लिखाण सुद्धा मी करत असते, तर त्या माध्यमातून महिलांच्या समस्या सातत्याने मी लिखाण करत असते आणि त्यांना वाव देण्याचा प्रयत्न करत असते। गरज आहे। शिवाय असं मला लक्षात आलं की 10वी-12वी नंतर मुलांना असं समजत नाही की आपण कुठे जावं, तर करिअर गायडन्स असेल तर ते इथल्याच ठिकाणी तर मी त्यांना तयार करून दिलं किंवा तर हेल्पलाईन दिली तरुणांसाठी सुद्धा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा, तर ती फार गरजेची आहे। तर ते हेल्पलाईन वगैरे तर थोडंसं सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न